की आता राजकारणाची वेळ नाही. आम्ही स्वतः पाहिलं जाऊन, त्यांच्या घरामध्ये पूर्ण पडझड झालेली, घरामधला चिखल पाहिला. आता त्यांना आपण दिलासा देण्याची आवश्यकता आहे. चर्चा आजच्या बैठकीत झाली. त्याचबरोबर जी महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर अनेक ठिकाणी जिकडे पूर परिस्थिती निर्माण झाली त्या बाबतीत देखील चर्चा झालेली आहे आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. आपण जिल्हाधिकारी म्हणून आपण कुठले देतील पूर परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, संकट मोठं आहे आणि अशा संकटामध्ये शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे. शेतीचं नुकसान झालेलं आहे, जमीन खरडून गेलेली आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, गाई गुरं पशुधनाचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्री स्वतः देखील लातूर सोलापूरमध्ये गेले, मी देखील धाराशिवमध्ये, अजित पवार देखील बीडमध्ये, सगळे मंत्री ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी गेलेले. आम्ही तर प्रताप सरनाईक आम्ही धाराशिवमध्ये होतो आणि या सर्व जे नुकसान झालेलं आहे त्याचं प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी केल्यानंतर संकट मोठं आहे, मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मदत देताना काही नियम अटी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतील, काही नियम अटी शिथिल कराव्या लागतील आणि यांना मदत देताना, शेतकऱ्यांना मदत देताना ते खरं म्हणजे शेतकरी हा बळीराजा आहे, त्याच्या डोळ्यात आता अश्रू आहेत, ते अश्रू पुसण्याचं काम आणि जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे त्यांना मदत देताना सरकार हात आकडता घेणार नाही आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील निर्णय झाला. आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना देखील मी ठाणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीमुळे जे रस्ते, पूल, शाळा, अंगणवाड्या व जे PSC आहेत, उपकेंद्र आहेत, तर जे काही नुकसान झालेलं आहे ते देखील तात्काळ त्या ठिकाणी आपण जिल्हा नियोजन DPDCमधून त्यांनाही मदत करावी. घरांची पडझड झाली असेल, साहित्याचं नुकसान झालेलं आहे, तिथं आपण तात्काळ या ठिकाणी मदत केली पाहिजे अशा देखील सूचना मी दिलेल्या आहेत. काल देखील पत्र आम्ही गृहमंत्री अमित शाह साहेब आले होते आणि आम्ही आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि शेतकऱ्यांना झालेलं नुकसान जे आहे मोठं आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील मदत व्हावी अशी विनंती केलेली आहे. आज देखील मुख्यमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटलेले आहेत, त्यांना देखील आमच्या तिघांच्या सहीचं पत्र दिलेलं आहे आणि केंद्र सरकार देखील नेहमीच आणि आदरणीय मोदी साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि यावेळी देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, बिलकुल उभे राहू. सगळ्यांनी मिळून मदत करावी. आता सत्ताधारी पक्ष असू दे, विरोधी पक्ष असू दे, त्यांनी सगळ्यांनी मिळून कुठलंही राजकारण न करता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. आता माय भगिनी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ते पुसण्याचं काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे, तर शेतकरी हा उभा राहील. जिल्हा त्या बाबतीमध्ये काल चर्चा झाली ना. अरे बाबा, पूर्वी त्यांचे फोटो लावून कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते वाटप करत असतात आणि पूर्वी देखील त्यांचे फोटो लावून वाटप झालेलं आहे ना. त्यामुळे आता त्याच्यामध्ये फोटो बघण्यापेक्षा त्या टेम्पोच्या आतमध्ये काय आहे, त्या बॅगच्या आतमध्ये काय आहे ते बघावं. ते जीवनावश्यक वस्तू दिल्यात त्यांना एका सिंगल कपड्यावर ते बाहेर पडले. त्यांना कपडे, चादर, ब्लँकेट, भांडी कुंडी, रेशन सगळं दिलं, ते काय दिसलं नाही, फोटो दिसले. याच्यामध्ये राजकारण कुणी करू नये आणि लोकांच्या मागं उभं राहावं. आमचं तर म्हणणं आहे, विरोधी पक्षांनी देखील जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. आत्ता काय पाहिजे ते द्या. तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायला तर खूप संधी असते. अरे बाबा, त्यांना शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर शेतकऱ्यांना
मदतीची आवश्यकता आहे. म्हणूनच सगळ्यांनी मिळून